आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे शहर के विकास में अहम योगदान देने वाले सतीश सीताराम प्रधान 85 वर्ष के पार्थिव शरीर का ठाणे के जवाहर बाग वैकुंठ भूमि में अंतिम संस्कार किया गया। इस मौके पर ठाणे पुलिस कमिश्नरेट की ओर से बंदूक की सलामी दी गई। वैकुंठ भूमि में उपस्थित उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सतीश प्रधान के प्रति आभार व्यक्त किया, जो ठाणे के गौरव के साथ साथ ठाणे के सच्चे नेता भी थे और उन्होंने ठाणे शहर में महत्वपूर्ण बदलाव लाए और हमें उनके नेतृत्व में काम करने का अवसर मिला। सुबह सतीश प्रधान का पार्थिव शरीर अंतिम दर्शन के लिए सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय में रखा गया। इस समय विभिन्न दलों और सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्र के कार्यकर्ताओं ने सतीश प्रधान के पार्थिव शरीर का दौरा किया और परिवार को सांत्वना दी। पार्थिवा के अंतिम दर्शन के लिए शिवसेना पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे ज्ञान साधना कॉलेज में मौजूद रहे। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। खासदार सतीश चंद्र प्रधान यांचं काल दुःखद निधन झालं। ही अतिशय आमच्यासाठी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे। खरं म्हणजे नगराध्यक्ष झाले, पहिले महापौर झाले आणि त्यानंतर राज्यसभेचे खासदार झाले, अशी अनेक त्यांनी पदं भूषवली। खरं म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले आपण राष्ट्रप्रधान मंडळ म्हणतो तसे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांनी पूर्वी ठाणे शहर छोटं शहर होतं। या शहरासाठी ठाण्याचा मानबिंदू म्हणून आपण जी ओळख आहे, गडकरी रंगायतन असेल, दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल, असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले आहेत। त्याचबरोबर ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं। त्यांनी नगराध्यक्ष असो, महापौर असो, जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे, अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो। कारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता। ठाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली आणि अगदी आदिवासी दुर्गम भागातल्या पालघरसारख्या खेड्यापाड्यातल्या तरुणांना, तरुणींना या एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये धावलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील खेळले। साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अनेक उपक्रम घेतले। नाट्य संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, क्रीडा क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला। शैक्षणिक क्षेत्र तर आपण पाहतोय, ज्ञानसाधना महाविद्यालय ही त्यांचीच देण आहे। खरं म्हणजे हायवेच्या पलीकडे ठाणे शहरामध्ये सर्व शैक्षणिक संस्था होत्या, परंतु हायवेच्या अलीकडे गोरगरीब सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली आणि हजारो विद्यार्थी त्यामध्ये शिक्षण घेतलं। अनेक त्या संस्थेतले विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये नाव करतायत, नाव लौकिक प्राप्त करतायत आणि याच्या मागे सतीश प्रधान साहेबांची प्रेरणा होती आणि म्हणून त्याचबरोबर कार सेवा ही त्यांनी केली। कार सेवक म्हणून देखील ते आंदोलनात होते
गेल्या काही आत्ताच सध्या गेल्या काही वर्षामध्ये ती त्यांची केस देखील निर्दोष सुटली आणि ते निर्दोष मुक्त झाले. असे बाळासाहेबांच्या विचारांचे कडवट हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे सतीश प्रधान होते. धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या पश्चात त्यांनी आमच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आणि म्हणून शिवसेना परिवाराचा न भरून येणारं नुकसान त्यांच्या जाण्याने झालेलं आहे. एक अतिशय कुशल संघटक आणि प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या परिवाराचं नुकसान तर झालंच, परंतु शिवसेना परिवाराचं देखील नुकसान झालेलं आहे. आणि ठाणेकर त्यांनी शिवसेना फक्त ठाण्यात नाही, ठाणे जिल्ह्यात बाळासाहेबांनी दिलेल्या प्रत्येक जबाबदारीचं त्यांनी योग्य पालन केलं आणि तिकडे तिकडे शिवसेना वाढीचं काम केलं. आणि म्हणून मी त्यांना माझ्या व्यक्तिशः आणि त्याचबरोबर राज्यातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख बचवण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली